नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या पुसद दर्शन या सिरीजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये। आणि आज आम्ही आलेलो आहोत पुसद शहरातील एक ऐतिहासिक ठिकाण। तर पुसद दर्शन या सिरीजची सुरुवात कशी करायची, कुठल्या ठिकाणाहून करायची, हा एक मोठा पंचायतीचा विषय होता। कारण पुसद हे शहर एक ऐतिहासिक शहर आहे, पण त्याची जाण किंवा त्याची माहिती इतर लोकांपर्यंत किंवा पुसदवासियांपर्यंत सुद्धा पोहोचलेली नव्हती। आणि त्याचसाठी आपण हा एक पुसद दर्शन एक सिरीज सुरू केली आणि त्या सिरीजच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत ही माहिती पोहोचणार आहोत। आणि आज आम्ही आलेलो आहोत लोकनायक बापूजी आने जंगल सत्याग्रह येथे। हे जंगल सत्याग्रह पुसद शहरापासून 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर बेलगव्हाण या ठिकाणी आहे। तर या संदर्भात हे सत्याग्रह कसं होतं, कोणी केलं, याचं नेतृत्व कोणी केलं आणि त्यामागचे उद्देश काय, हे सगळे जाणून घेण्याचा आपण इथे प्रयत्न करणार आहोत। आणि या पर्यटन स्थळाचं काय वैशिष्ट्य आहे आणि हे किती अंतरावर आहे आणि कशा प्रकारे याची निगा राखली गेलेली आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू आणि संपूर्ण माहिती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर मित्रांनो, आता हे जे आहे ना, हे आहे बापूजी आने जंगल सत्याग्रह। म्हणजे जो जंगल सत्याग्रह झाला होता, लोकनायक बापूजी आने जंगल सत्याग्रह। आपल्यासोबत मामा आहेत, प्रेम मामांना तुम्ही ओळखतच असणार, आपल्या इतर ब्लॉग्स मध्ये आम्ही सोबतच असतो। आणि मामांना इथे आणायचं कारण म्हणजे असं की मामा प्राध्यापक होते, मामा रिटायर्ड झाले। प्राध्यापक किंवा शिक्षक कधी रिटायर्ड होत नसतात, हे एक वैशिष्ट्य असतं। कारण त्यांच्याकडे जे ज्ञान असतं, त्यांच्याकडे जी माहिती असते, ती माहिती ते लोकांपर्यंत पोहोचत असतात। तर मामाला या संदर्भात सगळी माहिती आहे, कारण मामा इतिहासाचे प्राध्यापक होते। तर मामाकडून आपण ती सगळी माहिती घेणार आहोत। आणि जसं की आता तुम्ही इथे पाहू शकता, 10 जुलै 1930 मध्ये जे जंगल सत्याग्रह झालं ना, तर जंगल सत्याग्रह म्हणजे भारतात महाराष्ट्रात 3 ठिकाणी जंगल सत्याग्रह झालं। आणि पुसदचं जे आहे ते पुसद शहरातलं पहिलं जंगल सत्याग्रह होतं आणि तेच भारतातलं सुद्धा पहिलं सत्याग्रह होतं, जंगल सत्याग्रह होतं। तर ते का झालं आणि त्यामागचं कारण काय, त्यामागचे उद्देश काय होते, ते मामा आपल्याला सांगते। नाही, त्यावेळेस महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली आणि ब्रिटिशांनी अनेक असे अन्याय कायदे केले होते। उदाहरणार्थ मिठावर चक्कर लावला, जंगलाचा कायदा केला, म्हणजे जंगलामध्ये कोणी प्रवेश करू नये, जंगल तोड करू नये, आणि त्यांच्यावर टॅक्स लावलेला होता, म्हणजे कर ज्याला म्हणतो आपण। आणि त्यामुळे सविनय कायदेभंगाची चळवळ महात्मा गांधींनी सुरू केली 1930 मध्ये। आणि त्या चळवळीची सुरुवात दांडी यात्रेपासून झाली। दांडी यात्रे म्हणजे मिठाचा सत्याग्रह तोडायचा। आणि मी स्वतः गांधीजींनी तयार केलं आणि स्वतः अटक करून घेतली की मी ब्रिटिशांचा कायदा तोडलेला आहे आणि ब्रिटिशांनी आम्हाला अटक करावी। मग त्या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी लोकनायक बापूजी आने यवतमाळवरून इथे आले। पुसदचे काही सहकारी त्यांच्यासोबत होते आणि त्यांनी मग या ठिकाणी येऊन जंगलामध्ये गवत कापून आम्ही जंगलाचा कायदा तोडला आणि त्यामुळे ब्रिटिशांनी आम्हाला अटक करावी आणि ब्रिटिशांनी त्यांना अटक झाली आणि 6 महिन्याची सजा सुद्धा त्यांना झाली। म्हणजे 6 महिने ते लहानसा गुन्हा तो। पण विशेष काय होतं, अहिंसेच्या मार्गाने ही चळवळ करायची होती। कारण यापूर्वीची चळवळ जी असहकार चळवळ महात्मा गांधींनी केलेली होती, त्याला हिंसा लागली होती म्हणून त्यांनी 22 मध्ये मागे घेतलेली होती। बरोबर, म्हणजे जास्त जाळपोळ वगैरे सुरुवात झाली होती, तसं महात्मा गांधींनी अभिप्रेत नव्हतं। हो बरोबर, ते मान्य नव्हतं, त्यामुळे त्यांनी माघार घेतला। आणि यामागचा महत्वाचा उद्देश असा की जंगल सत्याग्रहाच्या मागचा उद्देश असा सुद्धा आहे की जे आदिवासी समाज आहे आणि पुसद परिसरात जर समाज म्हणजे घेतला की कोणते समाज इथे असतात, तर बंजारा समाज, आदिवासी समाज आणि जे भटकंती करणारे इतर समाज होते, तर या समाजांवर ते बंदी होती की तुम्ही लाकूड तोड करू शकणार नाही, चारा कापू शकणार नाही, उपजीविका याच्यावर उपजीविका यावर आणि मुबलक प्रमाणात भारतामध्ये जंगल आहे। ब्रिटिशांनी हे कायदे लावले होते की म्हणजे रोक लावली होती आणि हे रोक हे कायदा तोडण्याकरिता बापूजी आने
यांनी लोकनायक बापूजी आणि यांनी हा सत्याग्रह केला की आम्हाला तुम्ही अटक करा, आम्ही हे तुमचे कायदे मान्य करत नाही, हे कायदे आम्हाला अमान्य आहे कारण हा आमच्यावर केला गेलेला अत्याचार आहे. आणि त्याची ठिणगी जेव्हा हे चळवळ सुरू होती, सविनय कायदेभंग चळवळ सुरू होती, तर त्याचा पाठिंबा म्हणून पुसद शहराचं हे ऐतिहासिक ठिकाण आहे. आणि भारतातली पहिलं जंगल सत्याग्रह हे पुसद येथून झालं. आता तुम्ही पाहू शकता इथे हे पाहिजे सोलार वगैरे लावलेलं आहे सगळं. आता हे तर आधुनिक आता झालेलं आहे, हे आता झालं म्हणजे याला डेव्हलप केल्या गेल्यानंतर एक स्मृतीस्थळ जपण्यासाठी जे प्रयत्न झालेला आहे की कमीत कमी आपल्या लोकांनी बरोबर आपल्या पूर्वजांनी काय करून गेलेत ते, या शहराचं वैशिष्ट्य काय आहे, आपल्या शहराचं म्हणजे शहरामध्ये किती ऐतिहासिक शहर आहे. आणि पुसद ऐतिहासिक शहरच आहे. त्या ठिकाणी लोकमान्य टिळक सुद्धा येऊन गेलेले आहेत. लोकमान्य टिळक सुद्धा येऊन गेलेले आहेत. ते पण आपण दाखवू. आता हे स्मृतीस्थळ, हे स्मृतीस्थळ कशा प्रकारे बांधले गेलेलं आहे याच्यावर पूर्ण माहिती सुद्धा आहे. भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी असहकारितेचे प्रतीक म्हणून भारतातील सर्वप्रथम जंगल सत्याग्रह, भारताचे सर्वप्रथम जंगल सत्याग्रह या स्थानी केले. वन विभाग महाराष्ट्र शासनातर्फे ही स्मृतिशील बसविण्यात आली. म्हणजे हे भारतातलं पहिलं जंगल सत्याग्रह आहे. आणि हे जंगल इतकं अवाढव्य आहे ना, तर याची आपल्याला परवानगी वगैरे घ्यावी लागली आधी, कारण हे रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणून आहे. तर याची परवानगी वगैरे घ्यावी लागली आपल्याला. आणि आपल्यासोबत इथे ते वनरक्षक सुद्धा आहेत, ते सुद्धा येत आहेत थोड्या वेळात. तर त्यांच्या सहाय्याने, वन विभागाच्या सहाय्याने ही माहिती आपण आपल्यापर्यंत, पुसद शहरातील लोकांपर्यंत आणि पूर्ण जगभरातील लोकांपर्यंत, देशातील सगळ्या लोकांपर्यंत आपण ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि त्यामध्ये मामाचं योगदान फार मोठं आहे बरं, कारण मामाला हे सगळ्या गोष्टी माहिती आहे आणि याचा अभ्यास सुद्धा मोठा अभ्यास आहे. आणि ही माहिती व्यवस्थित असणं हे सुद्धा फार गरजेचं आहे, कारण तरुण पिढीला याची काहीच माहिती, याची जाण सुद्धा नाही. आणि आधी तर मी सुद्धा जेव्हा मला याचा अभ्यास नव्हता ना, तेव्हा असं वाटायचं की हे समाधी स्थळ आहे. समाधी नाही, स्मृती आहे. या ठिकाणी त्यांनी पहिला सत्याग्रह केला. आणि गवत कापण्यासाठी फक्त काहीतरी गवत कापलं जंगलातलं, त्याच्यामुळे त्यांना 6 महिने अटक झाली. चला, तर आता आपण पाहू जंगल, आणि जंगल सुद्धा आपण फिरणार आहोत. थोडा मागे जेवढी आपल्याला परमिशन आहे तेवढं आपण फिरू. आणि फार छान आहे इथे. बिबट्या वगैरे हे ते प्राणी सुद्धा आहेत, त्यामुळे सावधगिरीने ते जेव्हा येतील ना आपले वनरक्षक, तेव्हा त्यांच्यासोबत आपण. आता इकडे बसण्यासाठी वगैरे केलेलं आहे. या मामा. इथे बसण्याची व्यवस्था वगैरे गेलेली आहे. आणि जे पक्षी वगैरे आहेत ना इकडे, त्या पक्ष्यांचे फोटोज वगैरे लावलेले आहेत. प्राणी सुद्धा आहेत. जसं सुरुवातीला तुम्हाला मी दाखवलं, सिनेमॅटिक मध्ये, व्हिडिओज मध्ये दाखवलं की वाघ आहे, बिबट्या आहे, अस्वल सुद्धा आहे इकडे. आणि विहीर आहे नंतर केल्या गेलेली आहे ही विहीर. हे विहीर पहा, ही विहीर नंतरच्या काळात, सत्याग्रहाच्या नंतर झालेली आहे. सत्याग्रहाच्या नंतर ना, पण हिचं बांधकाम जुनं आहे असं. हे पहा, त्यामध्ये पाणी वगैरे भरपूर आहे आणि जुनं बांधकाम आहे असं. तर आपल्यासोबत वनरक्षक आहेत, सर आहेत. यांचं नाव आहे, तुमचं नाव काय सर? अनिल इंगोले सर आहेत. अनिल इंगोले सर आणि मॅडम आहेत. तुमचं नाव काय मॅडम? रंजना गोहाडे. तर त्या मॅडम आहेत आणि ते आपल्याला पूर्ण सहकार्य करत आहेत की ही माहिती जी आहे, एक विशेष स्थळ आपल्या पुसद शहराचं जे आहे, पुसद शहराचं ऐतिहासिक ठिकाण म्हणून, ज्याला म्हणजे भारतातलं पहिलं सत्याग्रह म्हणून आपण हे दाखवतात, जंगल सत्याग्रह. तर त्यासाठी ते आपल्याला आता जंगल दाखवणार आहेत. इथली माहिती तर आम्ही तुम्हाला दिली. आणि हे अतिशय म्हणजे ऐतिहासिक ठिकाण, आणि ज्याची लोकांना माहिती नाही, काही लोकांना, तर त्यांच्यापर्यंत हे माहिती पोहोचवण्याचा आपला छोटासा उद्देश. आणि आता आपण जाऊ जंगल सफारी करायला. ठीक आहे, तर थोडा सावधगिरीने जावं लागेल आपल्याला. हो ना? काय असतं? बिबट्या वगैरे बिबट असतं, पण आता येतात की काय? आता टायमिंग झाला त्याचा. अच्छा, आता टायमिंग झाला का? आता टायमिंग झाला म्हणतात बिबट्याच्या येण्याचा. पण तुम्ही आमच्या पुढे राहा, तुम्हाला माहिती आहे सामना कसा करायचा त्याचा. आपल्याला पासूनच पडते, आपण आलो की आपल्याजवळ येणार. हे बाबा, आपल्यासोबत साई सुद्धा आहे. साई म्हणजे आपले व्हिडिओ शूट करण्यासाठी त्याची इतकी मेहनत असते ना. हा, कॅमेरामॅन आहे, पण त्याची व्हिडिओ शूट करण्यासाठी इतकी मेहनत असते ना. हे बा काय घेतलं साईन, म्हणजे साईला भीती वाटत असणार सध्या. पहा जंगल किती मोठं आहे, पहा पुढे घनदाट जंगल आहे, पुढे घनदाट जंगल आहे. आणि एकच रोड आहे इकडनं, फॉरेस्टची गाडी वगैरे जात असणार ना. हे सहलीसाठी, विद्यार्थ्याच्या सहलीसाठी केलंय. अच्छा, 2 किलोमीटरचा परिसर आहे आपला. हा, म्हणजे याची देखरेख वगैरे सगळी तुम्हीच करता? फॉरेस्ट विभाग. पण तुमची ड्युटी असते ना इकडे? मॅडमची ड्युटी. अच्छा, तुमची ड्युटी असते. बरोबर. चला,
तर भाई तुम्हाला जंगल दाखवतो, पहा पुढे किती घनदाट जंगल आहे. असं म्हणजे भीती वाटण्यासारखंच आहे. असं सर्वसामान्य माणसाला ज्याचं जो कधी येत नाही त्याच्यासाठी तरी भीतीदायकच आहे. अच्छा, हा माहिती वगैरे दिलेली आहे ना, कोणते पक्षी आहेत काय असं ना, म्हणजे जंगलामधले. हा हा हा, म्हणजे मुलांना विद्यार्थ्यांना माहिती व्हावं तसं हो बरोबर. हे पहा, हे 2 किलोमीटरचा रस्ता आहे ना पूर्ण. असं 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 जाऊन असं आहे वाटतं, हे वळण आहे पूर्ण. बरोबर. रात्री कोणी नसते नाही तर. आणि लाईटिंग रात्री सोलर वगैरे माहिती आहे मला ते आपल्या घाटावर ना. मग तुम्हाला दिसले असेल, पण तुम्हाला नेहमीच दिसत असतात ना प्राणी वगैरे इकडे. अच्छा, हा डोळे वगैरे चमकतात असं. माहिती आहे मला, कारण माझे शेत जंगलात मी पाहिलेलं आहे. मारला डोळे दिसून जाते. बरोबर, डोळे भयानकच चमकतात त्याची. म्हणजे आपले तारे कसे बिबट्याचे ना, बिबट्याच आहेत आता ना. वाघाचे पण, बिबट्याचे पण. हा हा, त्याला जसं पाणी पाहिजे बरोबर. तसे पट्टे तर वाघाच्या हिशोबाने नाही येतो. हे मामा बांबू. बरोबर. हे शिंपी पक्षी ना, शिंपी पक्षी पण आहे का इकडे? जेवढे बोट लावले हा, सगळे पक्षी आढळतात असं. मित्रांनो, या ब्लॉग साठी आम्हाला फार मेहनत करावी लागली या व्हिडिओ साठी खरं तर, कारण ही परमिशन घेऊन, आणि फार सेन्सिटिव्ह मुद्दा असतो, कारण जे कर्मचारी असतात त्यांच्यावर फार प्रेशर असतात या सगळ्या गोष्टींची देखरेख करण्यासाठी. जबाबदारीचं काम असतं. तर ही माहिती देण्यासाठी आम्ही फार प्रयत्न केले. हे पहा इकडे हे ओढ असं नाला आहे, पाणी वरून पाणी येते आणि 12 महिने याच्यात पाणी राहते. म्हणजे इथं ना राहता पाणी, खाली एक ओढा आहे. अच्छा, तिकडे जाते ना. आणि इकडे पाणी वगैरे प्यायला येत असतील पण प्राणी. हो, अशा ठिकाणी येतो. तशा ठिकाणी जिथे साचलेलं आहे त्यांना माहिती असतात. बरोबर, त्यांना माहित असतं पाणी काय. बरोबर. उन्हाळ्यामध्ये ना, उन्हाळ्यासाठी म्हणजे इकडे नसलं पाणी तर त्यांना पाणी वगैरे ठेवता येईल असं. हे कोणता पक्षी आहे? खाटीक पक्षी. म्हणजे याचं काय वैशिष्ट्य असं? शिकार काट्यात. अच्छा, ते काट्यात फसवून ठेवतात. नाही मी ऐकलं हे काय करतात, शिकार किडे वगैरे जे असतात ना, किड्यांची शिकार करतात आणि की त्या किड्यांना आहे ना त्या काट्यामध्ये टोचून टाकतात असं, आणि त्याला वाळू देतात. कारण त्यांना असं हे असते शंका की ते विषारी नसायला पाहिजे, तर वाळू देतात. वाळल्यानंतर मग खातात. इतके भारी असतात ते पक्षी. हा, नाही असे बरेचसे पक्षी आहेत ना आता. खाटीक पक्षी आहेत. चल, असे बरेचसे ब्लॉग्स येणार आहेत. आता हे टोपी मी तुम्हाला का घातली ते सांगतो. पा, मी केस बारीक केलेत आणि ते अजिबात चांगलं दिसत नाही. काय मोर होते का? दिल मागे मोर. आता हा गेले असणार आता. आणि दिवसा सकाळी जास्त येतात. आम्ही या रोडवर आम्हाला दिसतात ना, आम्ही व्हॉलीबॉल वगैरे खेळायला जातो ना कधी, सामने वगैरे, तर तेव्हा दिसतात. जंगली साथ. संध्याकाळी 6:30-5:30 असतात. बरोबर. तर पहा बाई, किती सुंदर असं जंगल आहे. आणि हे वेगळा अनुभव आहे माझ्या जीवनातला. तरी मी पहिल्यांदा असं एवढ्या मोठ्या जंगलात म्हणजे जे राखीव असं जंगल आहे ना, तिथे पहिल्यांदाच फिरायला येतो आपण. बरं, तुम्हाला असं हे पाहत राहावं लागत असेल ना, ठसे कशाचे आहे, कोणत्या पक्ष्याच्या, कोणत्या प्राण्याच्या, असं निरीक्षण करून. म्हणजे तुम्हाला कळतात ते की कुठल्या दिशेला गेलेत प्राणी. हा, म्हणजे त्यानुसार तुम्ही सावध राहता असं. बरोबर, त्यांना ओळखू येते. हो बरोबर, त्यांनी ते सांगितलं. त्यानुसार ते म्हणजे काही वैद्युत घटना. हो, महत्वाचं ते आहे आणि जबाबदारीच आहे ना. आता इथे पक्ष्यांचा आवाज तुम्ही ऐकू शकता. पहा, शांततेत. किती सारे पक्षी आहेत, पक्ष्यांचा आवाज इतका आहे. या मागे बघा, वळंबा. हे वळंबा आहे ना. हे काय, याचं काय असतं, काय म्हणजे कसं उदय ना. कुठलीच गोष्ट जंगलात वाया जात नाही म्हणतात. म्हणजे यांचं उदय हे पूर्ण लाकूड खाऊन घेतात ना, पूर्ण कितीही मोठं असलं तरी. माझ्या घरातले फर्निचर पूर्ण माती. आता एवढे लाकडं सोडले नाही तर ते काय.
फर्निचरचा अवघड रोड बनवतात असं पाईपलाईन सरतो. अच्छा अच्छा, हा म्हणजे असं पूर्ण जागा बनवतात ते. जागा त्यांची त्याच मार्गाने जाते, त्या मार्गाने येते. बरोबर. हा नाला पूर्ण मोठा तिथे हे स्मृतीस्थळ म्हणजे ज्या दिवशी जंगल सत्याग्रह झालं ना, काय तारीख विसरली, 10 जुलै 1930, सॉरी 10 जुलै 1930ला ज्यावेळी जंगल सत्याग्रह झालं ना, तर 10 जुलैला कार्यक्रम असतो ना इथे, मोठा कार्यक्रम असतो. अच्छा, येतात सगळे लोक येतात. बरोबर, पुढारी लोक सगळे येतात. तर दरवर्षी हो हो बरोबर. तर या जंगलाचा कायदा तोडला गेला होता, म्हणजे कायदा तोडून इथून पाठिंबा दिला गेला सविनय कायदेभंग चळवळीला. तर असं हे एक ठिकाण कायदेभंग हो, सविनय कायदेभंग. सविनय म्हणजे एकदम नम्रतापूर्वक, म्हणजे त्यामध्ये जाळपोळ वगैरे असं काही नाही की कुठल्या प्रकारचा, म्हणजे आम्ही तुमचे कायदे तोडतो, आम्हाला हे कायदा मान्य नाही आहे, मी तुमचा कायदा तोडत आहे, जाणीवपूर्वक मला माहिती आहे, आणि त्यातून मी हा कायदा तोडतो आणि तुम्ही आम्हाला अटक करा, कारण आम्हाला हे कायदे मान्य नाहीत असं. कायद्याचा विरोध सविनय मार्ग. बरोबर. हे पहा फुलपाखरू, म्हणजे फुलपाखरूंच्या पण वेगवेगळ्या प्रजाती आहेत, असे नावं आहेत. सेनापती, त्याचं नाव सेनापती आहे. वलसर भागातच राहतो. अच्छा, त्याचं कारण पण आहे त्याच्या खाली, ते तुम्ही पॉज करून पाहू शकता. एक विषय असा की यामध्ये आहे ना, हा जो जंगल सत्याग्रह आहे, या जंगल सत्याग्रहाचे प्रश्न आता MPSC ला वगैरे सुद्धा असतात की हा गवताचे सत्याग्रह कोणी केले, काय हा एक्झामिनेशनला येतात विद्यार्थ्यांसाठी असं माहितीपूर्वक. तर कुठे झाला, तर आता पुसदचे इतके विद्यार्थी आहेत की जे MPSC स्पर्धा परीक्षा करतात, तर त्यांना कधी कधी असा प्रश्न येतो ना, वाचनात वगैरे आलं तर ते आश्चर्यचकित होतात की हे ठिकाण इथं आहे आणि MPSC ला प्रश्न आहे असा. तर हे तेच ठिकाण आहे आपलं बेलगावाने. ते काय फुरसे म्हणजे ते हेच ना, आपण परड म्हणतो त्याला, आज्ञा परड, फुरसे. बरोबर. आढळत असतील, नेहमी आढळत असतील ना तुम्हाला, दिसतातच. जास्तीत जास्त जे सपाट भाग असतो की नाही, राजस्थान त्या भागात, म्हणजे वाळूच्या भागामध्ये लालसर खडकाळ भागात आणि पानामध्ये राहतो. अच्छा, आणि खूप अच्छा पानामध्ये राहतात, कारण त्यामध्ये त्यांचा रंग तसाच असतो ना. हो बरोबर, त्यामुळे ते हे असं हे होतं. पाय फुलपाखरू किती सुंदर. हे त्या प्रजातींपैकी कुठलं तरी एकच फुलपाखरू असणार आहे. कोणतं फुलपाखरू आहे ते परत येणार तो. बसतो का तो हातावर, आला तर बसला तर बसला असं. चला, भारतीय नाग, कोब्रा. काय हो का, नाग जिथे बोर्ड लावलेला आहे तिथेच दिसला ना. अच्छा बाबा, इकडे जरा खाली पाहून चालावं लागणार. हे जास्त चपळ आहे पण खूप हो, धामण चपळ असते. आणि धामण म्हणजे शेतकऱ्यांचं डुकरांनी केलेलं आहे. अच्छा, हे भाई काय बरोबर आहे, डुकराचंच आहे ना, रानडुकर. आणि त्यांचं शिकार म्हणजे जास्तीत जास्त रानडुकरच, बिबट्या वगैरे त्यांची ना. बरोबर, मुबलक प्रमाणात आहे. हो हो, खूप वाढले. त्यांची पैदासही जास्त असते ना, 12-12, 13-13 पिल्ले दिल्यावर ती पैदास वाढणार नाही तर काय. ही जी अंधश्रद्धा, हा मांडूळ म्हणजे दोन तोंड नाहीच आहे ते एक. हा बरोबर, लोकांना फार मोठी एक अंधश्रद्धा होती गेल्या काही काळात, तर खूप मोठे धन काढण्यासाठी किंवा असं म्हणायचे, पण ही अंधश्रद्धा आहे. तर हे गोष्ट आपण लक्षात ठेवा. आपल्यासोबत वनरक्षक आहेत, त्यांना माहिती असतं. आता त्यांना जास्त माहिती की आपल्याला, कारण ते नेहमी त्यांना तुम्हाला आढळत असणार हे जितके लावले ते. हो ना, बरोबर. हो, मोरपीस सापडला मॅडमला, बघू त्याला. हो ते अच्छा, तेवढं नाही, थोडा साईडचा, एक साईडचा असं. पण तुम्ही असं शोधतच चालता ना, काय साप काय असतं काय नाही, सगळं पाहत राहावं लागतं, निरीक्षण करत. हो, आम्ही तरी इकडे तिकडे पाहत आहोत असं, पण त्यांचं लक्ष बरोबर आहे. हो, कोणता आहे, मांजऱ्या. हे विषारी. अच्छा, हे कॅट स्नेक आहे काय, कॉमन कॅट स्नेक. बरोबर, निम्न विषारी आहे पण हा विषारी. म्हणजे निम्न विषारी म्हणजे वाचू शकतो का माणूस त्याच्या. अच्छा, असं असतं ना. नाग सगळ्यात जास्त विषारी त्याच्यात.
पहा भाई, इथून जंगल पाहू शकता तुम्ही. तिकडे आपला रस्ता आहे, तिकडे आपली गाडी आहे आणि इकडे टेकडी आहे. हो, इकडे पहाडच आहे असा. हे काय खाऊन राहिले? हे मूळ खातात ना असं? आता इथेच प्रकार आहे. वाळते काय पूर्ण झाड? हे काय मुंग्यांचं आहे की काय? वारुळ आहे ना, बरोबर. आता ते पूर्ण आता वाळून जाणार हे झाड ना, बरोबर. अच्छा अच्छा, असं वाळून जाणार. बरोबर. नैसर्गिक प्रक्रिया आहे. हे असं सहसा आपल्याला कुठे पाहायला मिळत नाही, म्हणजे फक्त जंगलात जिथे माणसाचा हस्तक्षेप नसतो अशा ठिकाणी या घटना आपल्याला पाहायला मिळतात की कसं वाळतात झाडं ऑटोमॅटिकली, हे ते. बरं, एक जी गोष्ट असते ना, कधी आता तुम्हाला माहिती आहे की नाही माहित नाही त्याच्याबद्दल, की ते झाडं पेटतात म्हणतात, जळतात ना मधून, तर त्यामागचं काय कारण असतं? वीज पडली तर असेल. नाही, ते लोक म्हणतात की काय काळा ब्लॅक मॅजिक, असं अंधश्रद्धा. अच्छा, घर्षण असंही होतं का? पण ते खाली खोडाला असं जळल्या जातं ते लावलेले असतात का? बरोबर बरोबर. ते त्याच्या मार्फत सुद्धा कधी कधी अंधश्रद्धा फैलवतात ना, म्हणून म्हटलं. हे जास्तीत जास्त आढळणार रानडुक्कर, बरोबर. आणि त्यांनीच पाडलं काय? पाडू शकतात, काय गॅरंटी नाही. हो, आणि घातक असतात, पण खूप घातक असतात. एक साईडच कोणत्या साईडला मान वळते त्याची, उजवी की डावी? सरळच पडतं, मान नाही वळत. एकी साईड कोणत्या तरी साईडला वळते त्याची. हो, सरळच त्याची मान वळत नाही, सरळ सरळ जाते पुढे जे काही. हा हा, बरोबर. त्याच्यापासून वाचायचं जर असलं रानडुकरापासून, म्हणजे आता शेतकऱ्यांसाठी चांगला संदेश आहे हे. कधी असं रानडुकर आलं तर काय करायचं? समजा सरळ धावत आला तर आपण धावायचं नाही ना, असं साईड देऊन द्यायची एकदम अचानक, ते सरळ चालला जाणार असं. बरोबर. घाबरून पळायला लागते. बरं, घाबर ना, कारण ते आवाज वगैरे करतात ना, ते अग्रेसिव्ह असतात त्याच्यामुळे. हे पाय, हे जे आहे ना, हे काय, हे साळेचं आहे ना हे? पॉर्क्युपाईन. अच्छा, पण हे काटा असा फेकतात म्हणतात ते, हो ना? हे काटा असा फेकतात, आक्रमण होत आहे. तर हे पहा, हे काटा पहा तुम्ही आधी. आणि हे किती मोठा आहे मामा हे काटा. हा, याने जीव घेणं आहे ना. हे जर याच्यात जर गेला, म्हणजे नाजूक जागेवर मानेत वगैरे, पंखातून सुटलेला आहे, असं वेगाने येते म्हणते मागे झपकन, मी असे एकदमच येतात ते. बरोबर. पोपट पण आहे भाई इकडे. पोपट, करण पोपट. हो ना, हे आवाज करतात मस्त. पहा, हे आहे घारेचं आहे पंखा. हे हो, ठेवून दे. आपलं काही कामाचं नाही, आपण काही नाही. हे बघितलं, हो, सगळे घारीचे वगैरे. भांडणं झाली असेल कदाचित. भोरडी. अच्छा, हे मायग्रेट होतात, असं स्थलांतर करून येणारा. हिवाळ्यात संपूर्ण भारतात वास्तव्य, शेकडोंच्या संख्येने एकत्र असतात. विविध फुलातील मकरंद हे मुख्य खाद्य, परागीकरणास अत्यंत उपयुक्त म्हणून विशेष महत्व. काय? हा हा हा, अच्छा, हा हा हा, असं ते सोडून जातात असं बिया खाऊन. बरोबर. आता आपण आलेलो आहोत जवळच, म्हणजे जिथून आपण सुरुवात केली होती, लोकनायक बापूजी आणे ज्यांचं जे ठिकाण होतं जंगल सत्याग्रह, तर तिथे जे स्मृतीस्थळ आहे तिथे आता आपण जाणार आहोत. आणि असा आपल्याला पूर्ण जंगल फिरून आलो होतो आपण. हे 2 किलोमीटरचा आहे ना पूर्ण रस्ता, बरोबर. आणि सरांनी त्यांनी आपल्याला बरीचशी माहिती दिली आणि एक वेगळा अनुभव होता, कारण खूप घनदाट जंगल आहे आणि ते आपल्यासोबत लागतच होते, कारण इथे जरा भीतीदायक असतं काम. त्यांना माहिती असतं सगळ्या गोष्टी, की इथले जनावर कुठे गेलेत, बिबट्या वगैरे त्यांचे, म्हणजे आता वाट कुणीकडे आहे हे तुम्हाला लक्षात येत ना ठस्यावरनं, तुम्हाला माहिती असते. आता आज कुठे आहे बिबट्या वगैरे, इकडे या साईडला तुम्ही समोर गेलेले आहेत ना, बरोबर. त्याच्यामुळे इकडे तेवढा धोका नाही. असं अस्वल सुद्धा आहे इकडे. अस्वल तुम्हाला दिसतात नेहमी ना? किती, 2 आहेत? 1 की 2? 2, बरोबर. 2 दिसतात तुम्हाला, मध्ये मध्ये दिसत असतील. त्यांच्या जवळ जायला जमत नाही. अच्छा, तुम्ही पाहिले का? बरं. ठसे वगैरे, बरोबर. त्यांचे पंजे मोठे असतात की काय, वाघापेक्षा पण? अच्छा अच्छा. नख खूप मोठे असतात ना, त्यांना ते आक्रमण करतात माणसावर, झाडावर वगैरे पण चढतात. साल काय करतात ते, खातात की काय साल?
हा हा कंद काढून खातात बरोबर. बाळा असं अच्छा ते झाड नाही का इकडे कुठे आता सध्या असेल कुठे तरी. अच्छा 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 बरोबर हां हां चल पाहे हे पहा ही माहिती आहे ना फार म्हणजे लोकांनी लक्षात घेण्यासारखी माहिती आहे असं की या गोष्टी घडू नये जंगलात. हा कृत्य करू नका म्हणजे स्मोकिंग नको नो कॅम्प फायर म्हणजे कोणी कोणी येतात ना कॅम्प फायर असे कॅम्प वगैरे करून त्यांना माहिती नसते ते करायला करून टाकतात पण त्यामुळे वन्यजीवांचं नुकसान होतं प्राण म्हणजे मरू शकतात ते जंगलाचंही नुकसान होतात वनवा लागतो बरोबर. हे पण इथे माहिती दिलेली आहे आगीपासून जंगलास वाचवूया जंगलात आग लागणार नाही याची आपण पूर्णपणे काळजी घेऊया निसर्गाचा अनमोल नजरांना जळून खाक होईल असे एकही कृत्य करू नये. किती परिसर फिरून आलो ना 2 किलोमीटरचा आणि त्यामध्ये किती सुंदर सुंदर अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्यात जे आपण असं नेहमी आपण कुठेही फिरतो पण ते पाहायला मिळत नाही. तर जंगलातल्या हा जो अनुभव आहे हा निसर्गरम्य ठिकाण जो आहे याची नासधूस होऊ नये याकरिता आपण कुठली दक्षता बाळगायची तर याला कसं आपल्याला संवर्धन करता येईल त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे सांगितल्या गेलेल्या आहेत. सुद्धा एक संदेश दिलेला आहे झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाला तडा जाईल असे वागू नका झाडे कापून आपल्यालाच स्वतःची लाज वाटेल असे काही करू नका पर्यावरणाची हानी करून संकटांना आमंत्रण देऊ नका पर्यावरणाची स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे कधीच विसरू नका. त्यामुळे ओसाड जमिनी पुन्हा हिरवीगार करायला आपल्या सभोवताली झाडे लावायला विसरू नका. टाळ्या टाळ्या वाजवा गाड्या चला चला. राज्यपक्षी आहे का हे हरियाल. अच्छा दिसत नाही हे किती सुंदर आहे पा महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी हरियाल आपले विश्वविक्रमी निसर्ग वैभव राज्य पक्षी पाहावे. ज्यांना माहिती नाही त्यांच्याकरिता आता माहिती पोहोचणार नाही. पहा गरुड उडत आहे इगल गरुड बरेच पाहायला मिळत असे सापाची वगैरे साप वगैरे दिसले तर ते येत असतील ना शिकार करायला. आणि हे पण ओढ हे नालं तेच की काय नाही ना हा दुसरा बरोबर. मामा कसा होता अनुभव आता शेवट आता आलो तर आपण कसं वाटलं तुम्हाला फिरून म्हणजे जरा वातावरणामध्ये म्हणजे कधी कधी आपण वावरायला पाहिजे शुद्ध हवा. एक स्मृतीस्थळ होतं म्हणून आपण इथे नाही ते स्मृतीस्थळ म्हणजे प्रसिद्ध करणं फार गरज आहे कारण आजकालच्या पोरांना काही कळतच नाही. हो म्हणजे माहिती फार आवश्यक आहे कारण जर आपल्याला आपला इतिहास माहिती नसेल बरोबर आपण घडवू शकत नाही असं कारण अनेक चॅलेंजेस पुढे येणार आहेत आता बरोबर. ते असं म्हणजे सुतारकाम दिवसाना सुतार त्याचं राहायचं ठिकाण करतं ना असं हा हा अच्छा बरोबर. तेव्हा हा स्पायडर पाहिला आम्ही तिथे वृक्षकोळी या स्पायडरचा साई फोटो घेत होता पण आला नाही. किती मोठा होता ना चांगला एवढा मोठा होता बरोबर. पाय रानमांजर ते एक कुठलं असतं ते कवटी वगैरे फोडून खातात म्हणते ते काय उदमांजर खवल्या वेगळं खवल्या मांजरवर खवल्या असतात असा शिल्प असतात त्याचं बरोबर. अच्छा चौशिंगा पा बाईला 4 शिंगा असतात पुढे 2 आणि मागे 2 म्हणजे डोक्यावरच असे. हे आपल्याकडे नाही आढळत ना बरोबर. हे बाबा जगातील फक्त भारतात आढळणारा बेडूक कोणता फंगाईड फ्रॉग हे काय याचं वैशिष्ट्य. डांग गुजरात पासून दक्षिणेस प्रामुख्याने पश्चिम घाटात आढळतो. झुडपी तसेच मोठ्या जंगलात वास्तव्य रात्रीचर प्रामुख्याने भूचर परंतु वृक्षांवरही चढणारा कीटक भक्षी सर्व प्रकारच्या कीटकांचा खाद्यात समावेश बरोबर. फक्त भारतात सोडतो दिवचल्यास म्हणजे त्याला आपण काही हे केलं असं हात वगैरे लावलं तसा वास सोडतो ना. काय वैशिष्ट्य आहे वेगवेगळं. पहा मॅडमने किती मोरपंख जमा केले आणि किती सुंदर असते. हे छोटे आहेत असं हो ना. हे तुम्ही असं सांभाळ करत असतात नाही म्हणजे पाहत चालावं लागते कुठे काय आहे काय असं. अतिशय शांत स्वभाव असणार. बिनविषारी अच्छा बिनविषारी ना काहीच नाही करत असं पण ते ओळखू येत नाही ना कधी कधी. हो बरोबर.
घोरपड भरपूर आहे. घोरपड भरपूर असतील इथे. फॉक्स, हो हो. तर भाई पहा, आपण आलोत आता बरोबर जिथून आपण सुरुवात केली होती तिथेच. असा पूर्ण राऊंड घेऊन आलोत आपण, पूर्ण जंगल पाहून. चल साई. तर मित्रांनो, आजचा हा असा आपला व्हिडिओ आणि एक ऐतिहासिक ठिकाण पुसद शहरातला आणि आपला पुसद दर्शन या सिरीजचा हा पहिला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. त्याचबरोबर सरांनी, ज्या मॅडमनी जे आपल्याला सहकार्य केलं त्याकरिता खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आपण येत राहू आणि माहिती परस्पर, आणि त्याचबरोबर नवनवीन सिरीज सुद्धा घेऊन येत राहू आपल्या चॅनलवर. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. चला, धन्यवाद.